नुसतं नाजूक राहून चालत नसते, थोडंफार काम आपल्याला पण यायलाच पाहिजे ना. म्हणूनच मी आणि बहीण आज मस्तपैकी काम करत होतो. म्हणजे काम नव्हतं करत. ती खूप दिवसांपासून गिरीट पडलेली होती आमच्या घरी. तीच आम्हाला उचलून रोडवरती टाकायची होती. तेच काम सकाळ-सकाळी माझं आणि बहिणीचं चाललं होतं. पण ती खूप दिवसांची असल्यामुळे थोडीशी कडक झाली होती. त्यामुळे पप्पा आम्हाला ती बाजू-बाजूला काढून देत होते आणि तीच उचलून मी आणि बहीण रोडवरती टाकत होतो. त्यानंतर ते सगळं काम केल्यानंतर मस्तपैकी अंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग वेणी घालायला घेतली. मला स्वतःहून वेणी कधीच घालता येत नाही. सारखी माझी वाकडीच होते आणि आमचे हात तर एकदम लाल-लाल झाले होते काम करून. आणि त्यानंतर मग अभ्यास वगैरे पण केला होता मी संध्याकाळी. आणि कधी असं काम केलेलं नाही आहे. अशी एवढी काम करायची सवय नाही ना, त्यामुळे जरासं असं वाटतं की आता माझी तब्येत खराबच होणार आहे. पण जाऊ दे, त्यानंतर मला माराच्या घरी जायचं होतं. कारण आज होळी पेटवायची होती. म्हणूनच मग त्यांना स्वयंपाकाला मदत करायची होती. ताईने ऑलरेडी पुरण करून ठेवलेलं होतं. मी फक्त याला पीठ वगैरे मळलं आणि त्यानंतर मस्त अशा पुरणपोळ्या बनवल्या. आणि पुरणपोळी तर बघा किती मस्त फुगलेली होती. म्हणजे माझ्या लाईफची फर्स्टच पुरणपोळी होती, जी की एवढी छान फुगलेली होती. म्हणजे मी सर्वगुण संपन्न मुलगी आहे बरं का. मला सर्व काही येतं बनवता. फक्त थोडासा कंटाळा येतो, त्यामुळे मी कधी काही बनवत नाही. पण जर परिस्थिती आली ना जेवण बनवायची, तर मी एकदम छान पद्धतीने जेवण पण बनवू शकते. त्यानंतर मस्तपैकी होळी वगैरे पेटवायची तयारी केली. त्यानंतर मग माहेराने तर बघा मला कसं कुंकू लावून ठेवलेलं होतं. चला तर भेटूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.